काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान नदीपात्रातून प्रवास केला। जोरहटहून मजुलीकडे जाण्यासाठी त्यांनी बोटीतून ब्रह्मपुत्रा नदी पार केली। यावेळी त्यांनी नागरिकांशी संवाद साधला। सोलापुरात आगमन झाल्यानंतर पंतप्रधान मोदींचं खास सोलापुरी पद्धतीने स्वागत झालं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोलापुरी फेटा बांधत मोदींचं स्वागत केलं, तर माजी आमदार नरसय्या आडाम यांनी सोलापुरी शाल देत मोदींचं स्वागत केलं। शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांनी श्रीरामांची प्रतिकृतीही पंतप्रधानांना दिली। सोलापुरातील प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना घरांचं वाटप झालं। यावेळी भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक झाले। लहानपणी अशा घराचं माझंही स्वप्न होतं असं सांगत असताना मोदींच्या डोळ्यात पाणी आलं। पंतप्रधान मोदी यांच्या सोलापूर दौऱ्यादरम्यान माजी आमदार नरसय्या आडम यांनी भाषण करताना उपमुख्यमंत्री उद्धव ठाकरे असा उल्लेख केला। चूक लक्षात येताच त्यांनी दिलगिरी व्यक्त केली। लातूरमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं रेल रोको आंदोलन केलं। सोयाबीनला 9,000 रुपये भाव द्या, 100% पीक विमा द्या, व्याजासह कर्जाची संपूर्ण रक्कम भरणं बंधनकारक करणारी अट रद्द करा, या मागण्यांसाठी स्वाभिमानी आक्रमक झाली। हरंगुळमधील शेतकऱ्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला। पुणे जिल्ह्याच्या हिवरे कुंभार गावचे ग्रामस्थ पाण्यासाठी आक्रमक झाले। ग्रामस्थांनी पाणीपुरवठा योजनेसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयासमोर हंडा मोर्चा काढला। पाणीपुरवठा योजना मंजूर होऊनही कामात दिरंगाई होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला। नाशिक जिल्ह्यातील येवला तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांच्या कुटुंबियांनी उपोषण केलं। जमिनीची परस्पर खरेदी विक्री करणाऱ्या गुंडांना अटक करा अशी मागणी या आंदोलक शेतकऱ्यांनी केली। येवला तालुक्यात शेतकऱ्यांनी पाण्यासाठी आमरण उपोषण सुरू केले। शेती सिंचनासाठी पालखेड डावा कालव्याचं पाणी न मिळाल्यानं शेतकरी संतप्त झाले। जोपर्यंत वितरिका क्रमांक 36 ला पाणी मिळत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतलाय। पुण्यात दस्त नोंदणी विभागाची चौकशी करण्याची मागणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली आहे। अधिकारी चुकीच्या पद्धतीने काम करत असल्याचा आरोप करत कार्यकर्त्यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन तक्रार केली। भ्रष्टाचार विरोधी पथकाकडून चौकशी करण्याची मागणीही कार्यकर्त्यांनी केली आहे।